समर्थाची पंक्ती भोजन तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्ष भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृतीने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्याने आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा 48 ओळीचा आपण विचार करतो आहोत. गीतेची महती सांगत आहे. समर्थाची पंक्ती भोजन तळिल्या वरिल्या एकची पक्वान तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षचे लाभ. पूर्व काही काळामध्ये असा प्रकार होता. श्रीमंत लोकांकडे जेवण असलं की काही लोकांना वर बसवायचं, काही लोकांना खाली बसवायचं. खालच्याला वेगळं, वरच्याला वेगळं, असं काही प्रकार असत. भांडेवरील लाडू मुगाचे, घरच्याला हरभरा डाळीचे, असं काही प्रकार पूर्व काळामध्ये होता. आता मला माहित नाही. पण इथं काय म्हणतात त्यांनी की समर्थाची पंक्ती भोजन. काही जी उदार समर्थ असतात त्यांच्या पंक्तीला बसून जर जेवण केलं तर खालच्या वरच्या लोकांना एकच पक्वान, भेद नाही. मी पुष्कळ वर्ष गुंडा महाराज, एकनाथ महाराज, मामासाहेब यांच्या पंक्तीला जेवलो. फरक नाही, भेद नाही कुठे. तेव्हा त्याप्रमाणे श्रवण असेल, पठण असेल, मनन असेल, त्यांनी सर्वाला त्याच्या अर्थज्ञानाने एकच मोक्ष लागतो. श्रवण करणारा वेगळं, मनन करणारा वेगळं, पठण करणारा वेगळं असं नाही. सर्वांना एकच मोक्ष. ऐसा गीता वैष्णव प्रासाद 18वा अध्याय कळस विशद. म्या म्हणितला हा भेद जाणून या. ऐसा गीता वैष्णव प्रासाद असं हे विशेष असणारं गीता मंदिर. हे गीता मंदिर जे आहे ते वैष्णव भक्तांचं मंदिर आहे.
या मंदिरामध्ये कोणीही येत नाही, आहे सर्वाकरता. कोणी या, कोणालाही मज्जाव नाही आहे. तरी पण सर्व येत नाहीत या मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये येणारे जे वैष्णव आहेत तेच फक्त. म्हणून म्हटलं की जे विष्णू भक्त आहेत त्या विष्णू भक्ताचं हे मंदिर आहे. आणि हा 18वा अध्याय जो आहे हा या मंदिरावरचा कळस आहे. कळलं का? हा 18वा अध्याय जो आहे तो या मंदिरावरचा काय आहे? कळस आहे. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसे उठी तो संबंधो सांगो दिथे दिसे तैसा. आता 17व्या अध्यायानंतर 18वा अध्याय, याची संगती कशी आहे? 17व्या अध्यायातून 18वा अध्याय कसा निर्माण झाला? ती संगती या ठिकाणी सांगूया असं भगवान म्हणत आहे अर्जुनाला. अर्थातच म्हणून आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी. मग कसा निर्माण झाला 18वा अध्याय? कसे प्रवृत्त झाला 18वा अध्याय? त्याची संगती तुम्हाला कळेल असे स्पष्ट रीतीने सांगतो असं माऊली म्हणतात. न मोडता दोन्ही आकार घडिले एकच शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूप दिसे. शरीराचं एकत्व न मोडता शरीराचे दोन भाग केले. स्त्री आणि पुरुष या दोन भागांनी हा शरीराचा आकार निर्माण केला. असं दृश्य कुठे दिसतं? अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये. अर्धा भाग स्त्रीचा आहे आणि अर्धा भाग पुरुषाचा आहे, असं दृश्य दिसतं. का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळिक दावी होऊन एक पाणीपणे. आपण प्रयागला जे कोणी गेला असाल त्या प्रयागमध्ये 3 प्रवाह आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. त्या तिन्हीचेही पाण्याचे जे कलर आहेत ते वेगळे वेगळे आहेत. तिन्हीचे पुढे ते एकरूप झाले तो भाग सोडून द्या. पण ज्यावेळी ते तिन्ही एकत्र मिळत आहेत ते तिन्ही ओघ वेगळ्या वेगळ्या कलरचे आहेत. म्हणून म्हटलं या ठिकाणी गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळीक दावी होऊन एक पाणीपणे. ओघाच्या दृष्टीने विचार केला तर वेगळे वेगळे ओघ आहेत. पाण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर पाणी एकच आहे. पाण्यामध्ये काही फरक नाही. ज्यावेळी ते दोन्ही ओघ एकत्र येतात त्यावेळी
पाण्यात काही बदल वाटतो का? हे पाणी गंगेचं आहे, यमुनेचं आहे, असं हे सरस्वतीचं आहे, असं काही बदल दिसत नाही. पाणी एकच आहे, ओघ वेगळे वेगळे आहे. किंवा दुसरं दृष्टांत दिलं, नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे परी शिनाने लेवे जैसे चंद्री नाही. नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे. चंद्रबिंबाच्या ठिकाणी दोन पक्ष असतात. एक कृष्ण पक्ष आहे आणि एक शुक्ल पक्ष आहे. एकामध्ये कळा घटल्या जातात आणि एकामध्ये कला वाढल्या जातात. शुक्ल पक्षामध्ये कळा वाढत जातात आणि कृष्ण पक्षामध्ये कळा कमी होत जातात. म्हणून का चंद्रामध्ये बदल झालाय. भिन्न भिन्न कलेमुळं म्हणजे एक घटती कला आहे, एक वाढती कला आहे. म्हणून चंद्रामध्ये जरी वाढती कला असेल, घटती कला असेल, तरी चंद्र तोच आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. या दोन दृष्टांताप्रमाणे तैसे शिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्याय 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 भेदे गमे किर. तैसी शिनानी चारी पदे. प्रत्येक श्लोकाची 4 पद आहेत. श्लोकाचे अक्षर आहेत 32. त्या 32 अक्षरामध्ये 8 अक्षराचं एक पद आहे. वरच्या 2 पद, खालच्या 2 पद. मोजून पाहत नाही, 8च अक्षर वरचे. पुढची 8, मागची 8, हे 8, खालची वरची दोन्ही 8 अशी 32 अक्षर आहेत. चारी पदाची अक्षर 8 असली, अवच्छेद भेदाने वेगळी वेगळी जरी असली तरी त्याच्या अर्थामध्ये काही बदल नाही. लक्षात, अर्थ एकच आहे. कमी जास्त अक्षर नसतात त्याच्यामध्ये. जे जगती छंदाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये जास्त कमी अक्षर आहेत, पण अनुष्ठुप छंद जो आहे त्याच्यामध्ये मात्र 32 अक्षर असतात आणि त्या 8 अक्षराची 4 पद असतात. पद 4 असतील, भेदाने कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 78 संख्येचे श्लोक आहेत. कमीत कमी 12व्या अध्यायात 20 श्लोक, 15व्या अध्यायात 20 श्लोक आहेत. 18व्या अध्यायामध्ये 78 श्लोक आहेत. श्लोक कमी जास्त असतील, संख्याही कमी जास्त असेल, पण त्याचे जे प्रत्येकाचे अर्थ आहेत त्या अर्थामध्ये जसा श्लोक तसाच त्याचा अर्थ आहे. त्यात काही कुठल्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. संख्येने कमी जास्त असतील अध्याय, श्लोक कमी जास्त असतील, काही दुसऱ्या अध्यायात आहेत, काही 9व्या अध्यायात आहेत, काही 11व्या अध्यायात आहेत, काही अनुष्ठुप छंदाचे श्लोक आहेत आणि काही जगती छंदाचे श्लोक आहेत. त्याच्यामध्ये जास्त कमी अक्षर असतील. अध्याय आणि 18चा अध्याय आहेत
आणि श्लोकाने जर विचार केला तर 700 श्लोक आहेत. त्याच्यात कमी अधिकपणा नाही आहे. परंतु परिप्रमेयाची उजरी अनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी एकच द्यायची. परंतु गीतेमध्ये श्लोक सांगितले, तुम्हाला अध्याय सांगितले, श्लोक सांगितले. पण या गीतेत सिद्धांताची जी रीत आहे, सिद्धांताची, प्रमेय म्हणजे सिद्धांत, सिद्धांताची जी पद्धत आहे त्याची मात्र वेगळी वेगळी रूपं आहेत सिद्धांताची. अर्थात दृष्टांत दिलेले असतील वेगळे वेगळे, पण प्रमेय जे सिद्धांत जे आहे ते मात्र एकच आहे. सिद्धांतात बदल नाही. अनान रूपधरी प्रमेयाची उजरी, नाना रत्नमणी दोरी एकची द्यायची. पण त्याचे रूप मात्र वेगळे वेगळे नाही आहेत. जसे मणी अनेक असतात, सूत्रे मणिगणा इव, पण त्यातला दोरा मात्र एकच असतो. असतील मणी वेगळे वेगळे, मग त्यात तो दोरा जो आहे त्यात फरक नाही. दोऱ्यात फरक, दोरा एकच का प्रत्येक मणाला एक दोरा असता तर मग मजा झाली असते नाही का? तसं नाहीये. मणी अनेक, दोरा एक. मोती मिळवणी बहुवे, एकावळीचा पाडू आहे. परी शोभे रूप होय एकचिते. पहा, पुष्कळ मोती एकत्र केलेले असतात, त्यात दोरा ओरलेला असतो. त्याच्यामध्ये काही एक पदरी हार असतील, काही 2 पदरी असतात, काही 4 पदरी असतात, काही. पण शोभा मात्र एकच सर्वांची. प्रत्येक मण्याची शोभा वेगळी नाहीये. मणी अनेक असतील, त्या माळी अनेक असतील, पण त्याची जी शोभा आहे ती शोभा प्रत्येकाची वेगळी नाही. ती सर्वांची शोभा एकच. आणखी दृष्टांत, फुला फुलसरा लेख चढे, धृती दुजी आंघोळी न पडे, श्लोक अध्याय तेने पाणी जाणावे. फुलांची आणि फुलांच्या हारांच्या पदराची गणना बोटाने करता येते. परंतु फुलाच्या हारामध्ये किंवा त्या फुलामध्ये जो सुगंध आहे, फुलं कितीतरी असले तरी सुगंध एकच असतो. 10 फुलं आहेत तर 10 प्रकारचा वास असा आहे का? नाही. फुलं अनेक, सुगंध एक. मणी अनेक, दोरा एक. हार असतील अनेक, शोभा एक. त्याप्रमाणे श्लोक, अध्याय यांच्यामध्ये सिद्धांताची भिन्नता नाही. सिद्धांत एकच आहे सगळ्यांचा, त्यात फरक नाही. एक सिद्धांत पटवण्याकरता सर्व गीता आहे. एक सिद्धांत पटवण्याकरता सर्व वेदांताचे ग्रंथ आहे. एकच सिद्धांत पटवतात, सर्वम खलुविदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन सर्वम खलुविदम ब्रह्म. हा सिद्धांत पटवण्याकरता अनंत प्रकारचे वेदांताचे ग्रंथ आहे, पण त्यातला सिद्धांत एकच आहे. त्याप्रमाणे
700 श्लोक, अध्याय 18 लेख, परिदेव बोलिले एक दुजे नाही. गीतेमध्ये 700 श्लोक आहे. अध्यायाच्या दृष्टीने विचार केला तर 18 अध्याय आहे. पण या सर्वांच्या ठिकाणी, या सर्वांमध्ये भगवंतानी सांगितलेला जो विषय आहे तो मात्र एकच आहे. विषय अनेक सांगितलेले नाहीये. त्यात विषयांतर कुठल्या प्रकारचं केलेलं नाहीये लक्षात. यामुळे या गीतेच्या एक वाक्यतेमध्ये भंग झालेला नाही. म्हणजेच 18 अध्याय असतील, 700 श्लोक असतील, वेगळे वेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही सांख्ययोग आहे, काही कर्मयोग आहे, काही भक्तियोग आहे, काही ज्ञानयोग आहे. पण सिद्धांत मात्र एकच आहे. आणि म्याहीन सांडोणी ते सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे. प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. मौली ज्ञानराज म्हणतात. आणि मी सुद्धा जी भगवंताची पद्धत आहे त्याच पद्धतीचं मी अवलंबन केलेलं आहे. त्यात फरक केलेला नाही. नाही. भगवंताची पद्धत न सोडता मी माझी टमकी वाजवलेली नाही. ती पद्धत मी सोडलेली नाही. अर्थाची स्पष्टता केलेली आहे. पण जशी भगवंताने केली तशीच मीही केलेली आहे. आणि याच धोरणाने तुम्ही संत श्रोत्याने याचं निरूपण ऐका. आता 17व्यातून 18वा कसा निर्माण झाला ते सांगितलं. तरी 17वा अध्याय पावता पुरता ठाव. जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐशे. 17वा अध्याय पूर्णत्वाला जेव्हा प्राप्त होतो आहे, म्हणजे 17वा अध्याय पूर्ण होत आलेला आहे. तो पूर्ण होत असताना शेवटच्या श्लोकामध्ये भगवान काय बोलत आहेत, अर्जुना काय बोलतात ते सांगतात. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडोनी अस्तिकी. कर्मे किजती तितुकी असंते होती. हे अर्जुना, ब्रह्मनामाच्या विखी, ब्रह्मनामाचा विस्तार 17व्या अध्यायाच्या शेवटी केलेला आहे. 22-23 श्लोकापासून. ते ब्रह्मनाम कोणतं आहे त्याचा जो विस्तार केला, त्याची जी माहिती सांगितली, ब्रह्मनामाची महती सांगितली. ते ब्रह्मनाम कोणतं आहे? ओम तत्सत हे ब्रह्मनाम आहे. तर ओम तत्सत असं जे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामाबद्दल आस्तिक बुद्धी सोडून सात्विक श्रद्धा न ठेवता जी जी यज्ञदान तपादी कर्म केली जातात ती सर्व असत होतात असं शेवटी सांगितलं 17व्या अध्यायात. ओम तत्सत सोडून जर बाकीची कर्म केली
आस्तिक बुद्धी सोडून जर बाकीची कर्म करत राहिला, मग ते यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, कोणतंही कर्म केलं असेल तर ती सर्व कर्म ब्रह्मनाम सोडून जर केली तर ती सर्व असत होतात, सत होत नाही. हा ऐकून देवाचा बोल असं भगवंतानी 17व्या अध्यायाच्या शेवटी सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ते बोलणं भगवंताचं अर्जुनाने ऐकलं. हा ऐकून देवाचा बोलू किंवा असंच सोडून जर बाकीची कर्म केली, ओम तत्सत सोडून, तर सगळे कर्म असत होतात, असं जे भगवंतानी सांगितलं 17व्या अध्यायाच्या शेवटी. त्यावेळी ती भाषण ऐकून अर्जुनाला आनंदाचा डोल आला. आनंदाने अर्जुन डोलू लागला. हा ऐकून देवाचा बोलू अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. डोलू लागला अर्जुन आनंदाने. आणि मनात म्हटला, कर्मा वाचून दुसरं काहीच न जाणणाऱ्या, कर्म तत्पर असणार जे कर्मठ, हो काही लोकांना कर्मच आवडतं, बाकी काहीच आवडत नाही, त्याला कर्मठ असं म्हटलेलं आहे. त्या कर्मामध्ये कितीतरी वेळ तसा फुकट दिवस ना दिवस जातात, असं ते चिंतन करत नाही भगवंताचं, त्या कर्मातच ते राहतात. लक्षात काय म्हणून असे जे कर्मठ आहेत ते कर्मठ देवाने त्यांच्या ठिकाणी दोष दिलेला आहे, दोष ठेवले. फालतू वेळ घालवणं म्हणतात. कर्मठपणा म्हणजे परमार्थ तत्व सोडून आपलं आयुष्य व्यर्थ घालवणं. कर्मठपणा जरूर असावा, पण त्याला काही मर्यादा आहे, त्याला काही मर्यादा आहे. डाळ आणली धुवून घेतली, गहू आणली धुवून घेतली, साखर आणली धुवून घेतली, जमेल का? मीठ आणलं धुवून घेतलं, जमेल का? नाही. तरी नुकसान होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक माणूस आला एका ब्राह्मणाकडे, तुम्हाला 500 रुपये दान करायचे. तुम्ही म्हणलं मी तसे घेत नाही. मग कसे घेतात? गंगेवर चला, चांदीची रुपये 500, गंगेवर नेलं, गंगेत धुवा ते रुपये, धुतले तर बाजूला ठेवा, मी पाणी टाकून घेईल. ते गेलं तो माणूस, ह्यानी गंगेत बुडी मारली, स्नान केलं आणि त्याला आठवून राहिलं. ते तसंच आलं. आणि घरी आलं, बायकोने विचारलं तुम्ही कशाला गेला होता गंगेवर? अरे हो म्हटलं, पैसे विसरले की गंगेवर. आता कोण ठेवल तुझा? तो गेला आणायला. तिथं काय अति कर्मठपणा त्याला धोक्याचा आहे. कर्मठ नसावा असं मी म्हणत नाही, कामापुरता कर्मठपणा असावा, त्यामुळे परमार्थ होत नाही ना, वेळ व्यर्थ जात. त्या ऋषिकेशला आम्ही होतो ना, 2-3 वर्ष होतो. तिथले साधू लोक जे असायचे त्याच्यावर मी पण करत होतो. काय करावं, संगतीत राहायला. तुम्ही जेवढ्या वेळ टॉयलेटला जाल तेवढ्या वेळ स्नान करायचं. दिवसातून जेवढ्या वेळात गेलात तेवढ्या वेळ स्नान करायचंच. माझं नगरला आल्यावर सुटलं ती सवय झाली मला. तेव्हा अतिकर्मठपणा हा घातक आहे. कर्मठपणा करू नये असं नाही, जरूर करा, जिथं काय तिथं करावंच. पण अति केलं की त्याचा
माती होती. ते आतो अज्ञानांधो तव बापुडा, ईश्वरच न देखे एवढा. तेथ नावेक पुढा का सुझे तया. तो अज्ञान अंध तव बापुडा. या ठिकाणी कर्मठपणाला आंधळेपणा म्हटलेला आहे. अज्ञानाचा आंधळेपणा आहे. अति कर्मठपणा काय कामाचं. एक ब्राह्मण गंगेहून स्नान करून आला होता. सोहळ्यात पाणी वगैरे आणलं. एक हरिजनाचा माणूस चालला होता. घोंगडी काठी जोडा पायात. त्याचं काही लक्षात नाही आलं. त्याच्या घोंगडीच्या सेंड त्याला फटकारा लागला. त्याला हो सेडीच्या म्हटला. काही आखरीचा पत्ता आहे की नाही. माझी थोबडी स्पर्श केला तर पुन्हा अंघोळ करायला लागेल. म्हणा गेला. सगळा बुडाला. हा पण गेला. आणि घोंगडी सुद्धा काठी सुद्धा गंगेत बुडाला. त्याला वाटलं हा काय प्रकार आता. मला याचा विचार झाला. याला कोणाच झाला. त्याला विचारलं काय रे. म्हणले काय महाराज तू कशाला बुडालास. म्हणजे आजी शिवला मांग माझे विटाळले अंग. अभंग खूप बरं. माझे विटाळले अंग. आज मला मांग शिवला म्हणून मला विटाळ झाला. क्रोधाला काय नाव दिलं. मांग. तो क्रोध कधी येता कामा नये. क्रोध करायचा नाही सगळ्यांनी. त्याने काय होतं. फायदा का नुकसान. फार मोठी नुकसान. क्रोधाने रक्त जळलं जातं. दुसऱ्याचे काही नुकसान होत नाही. तुम्ही ज्यांच्यावर क्रोध करता त्यांना काही फरक पडत नाही. ते जसे आहेत तसेच असतात. ते तुमच्या रागाने क्रोधाने त्यांच्यात काही फरक झाला बदल झाला असे उलट जास्त करतील. पण तुमचं मात्र रक्त जळलं जातं आणि आयुष्य कमी होतं क्रोधाने. तुम्हाला साधू संतांनी क्रोध नव्हता का. ते उष्ण आणत होते. त्यांना क्रोध नव्हता. काम क्रोध बंदी खान. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो. आईला राग येतो की नाही. खरा सोबत मेल्या मुर्द्या काय काय शिवाय देते ती. पण तो राग खरा नसतो. तो उगीच याच्या सुधारणेकरता बळजबरीने आणावा लागतो. तसं साधू संत जे रागवले ते त्यांना राग नसतो. तुमच्या आमच्या कल्याणाकरता ते आमच्यावर रागवले बस एवढंच. पण त्यांना तो दोष लागत नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी तो अज्ञान अंध तव बापुडा ईश्वरच न देखे एवढा. असे जे कर्मठ अज्ञान रूपी आंधळे आहे त्यांना परमात्मा कळत नाही. ते भगवंत व्यापक परमात्म्याला ओळखत नाही. या सर्व ठिकाणी परमात्मा आहे. दोषाचं काय कारण आहे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन. त्यामुळे काही कारण नाही. म्हणून त्यांना व्यापक परमात्म्याचा बोध होत नाही. त्याच्या पुढे ओम तत्सत एक ईश्वराचं नाम आहे. ओम तत्सत. आणि त्या नामाचा श्रद्धापूर्वक विचार करून जे कर्म केल्या जात श्रद्धापूर्वक
उच्चार करून जे कर्म केल्या जातं त्या कर्माच्या द्वारे त्याला मोक्षफल प्राप्त होतं. असं महत्व या ब्रह्मनामाला आहे. ते कुठं तो प्रकार सांगितला, संगती कशी लावली बघा. तो प्रकार 17व्या अध्यायाच्या शेवटी सांगितला. इथपर्यंत झाला. त्याची मग तो 18वा अध्याय कसा निर्माण झाला तो भाग आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा